मनोज कुमार यांचं 4 एप्रिल 2025 रोजी निधन झालं असून ते त्यांच्या सुसंस्कृत आणि शांत स्वभावासाठी ओळखले जात असणारे व्यक्ती होते। मात्र 2007 साली आलेल्या ओम शांती ओम या चित्रपटातील एका सीनमुळे त्यांना मोठा धक्का बसला। या चित्रपटात शाहरुख खानने त्यांची मिमिक्री केली होती। यात मनोज कुमार यांच्या प्रसिद्ध स्टाईलप्रमाणे हाताने चेहरा झाकण्याचा सीन होता। हा प्रसंग पाहिल्यानंतर मनोज कुमार चांगले संतापले आणि त्यांनी शाहरुख खान तसेच निर्माते इरोज इंटरनॅशनल यांच्या विरोधात 100 कोटी रुपयाचा मानहानीचा खटला दाखल केला। या वादामुळे बॉलिवूडमध्ये मोठी चर्चा रंगली। प्रकरण वाढत चालल्याने शाहरुख खानने ईमेलद्वारे मनोज कुमार यांची माफीही मागितली। त्यानंतर कोर्टाने त्या सीनला चित्रपटातून काढून टाकण्याचा आदेश दिला। शाहरुख खानने जाहीरपणे मनोज कुमार यांचा अपमान करण्याचा हेतू नसल्याचं स्पष्ट केलं। तेव्हा प्रकरण शांत झालं, पण पुन्हा या वादाला नवीन वळण फुटले। भारतात हा सीन काढून टाकण्यात आला, मात्र ओम शांती ओम जपानमध्ये जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तो सीन त्यात समाविष्ट होता। त्यामुळे मनोज कुमार पुन्हा भडकले। त्यांनी म्हटले, शाहरुख खान आणि निर्मात्यांनी कोर्टाच्या आदेशाचा अपमान केला आहे। मी त्यांना कधीही माफ करणार नाही। हे प्रकरण काही दिवस गाजले, मात्र पुढे त्यावर अधिक चर्चाही झाली नाही।